तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या खुलाशाच्या बातमीनं। हा खुलासा केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सत्ता नाट्यावरती न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही सर्वात मोठी कबुली दिली आहे। ठाकरे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका आपण बजावल्याची कबुली खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। सत्तांतरामध्ये मी चाणक्य नाही पण सत्तांतरामध्ये माझा वाटा होता असं फडणवीसांनी म्हटलंय। अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी सत्तांतरात मदत केल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी आज कबूल केलं। अच्छा, ये कई लोग ये भी कहते हैं कि ये जो पलट हुआ है उसके भी चाणक्य आप ही हैं। देखिए, मैं चाणक्य वगैरह तो नहीं हूँ, लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित ही ये जो सारा हुआ है इसमें एक मेरा अपना रोल रहा है और हमारे सेंट्रल के नेताओं का उसमें बहुत साथ मुझे मिला। विशेष रूप से हमारे जो गृह मंत्री है अमित भाई शाह, वो बहुत ताकत के साथ हमारे साथ इस सारे ट्रांजिशन में हमारे पीछे खड़े थे। और मोदी जी का आशीर्वाद तो हमको था ही, लेकिन मोदी जी नॉर्मली इस प्रकार की गतिविधियों में सहभागी नहीं होते हैं। उनका आशीर्वाद हमको पूरे तरीके से था और मैं ऐसा मानता हूँ कि उसी के कारण देखिए ये जो सारे लोग हमारे साथ आए ना, इनका ये फेथ है कि मोदी जी के नेतृत्व में ही देश आगे जा सकता है। देखिए, चाणक्य वगैरह तो छोड़ दीजिए, पर कौन एक व्यक्ति जिम्मेदार है इस परिवर्तन के लिए, ऐसा आप मुझे पूछेंगे तो मैं कहूँगा उद्धव ठाकरे। अच्छा, हाँ, तो क्रेडिट उनको ही हाँ, देना। उनको ही क्रेडिट है, क्योंकि न वो हमसे इस प्रकार से गठबंधन तोड़ते, न वो इस प्रकार की कमजोर सरकार चलाते, न उनकी पार्टी में वो अनपॉपुलर होते, न उनकी पार्टी के एमएलएज उनके साथ गठबंधन तोड़ते। ये कुछ नहीं होता अगर वो हमारे से नहीं जाते। तो इसके लिए असली जिम्मेदार तो उद्धव ठाकरे जी है। उन्होंने जो परिस्थितियां तैयार की, जब उनकी पार्टी में उनके सारे एमएलएस को लगने लगा कि हमारा वजूद क्या है, और हम तो बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में हिंदुत्व के लिए लड़ते रहे, और उन्हीं बाला साहब ठाकरे जी को आज जनाब बाला साहब ठाकरे कहना पड़ता है और उर्दू में कैलेंडर छापना पड़ता है। तो ये तो कभी इस प्रकार का तुष्टीकरण, देखिए भाषा का सवाल नहीं होता, तुष्टीकरण का सवाल होता है। इस प्रकार का तुष्टीकरण तो कभी शिवसेना ने किया नहीं है। तो किस मुंह से हम वोट मांगने के लिए जाएंगे? और वो ये भी देख रहे थे कि लगातार उनके बलबूते पर, उनके भरोसे, उनके कांधों पर चलकर कांग्रेस एनसीपी मजबूत हो रही थी। तो मुझे लगता है कि अब ऐसी परिस्थितियां जब होती है तो हम तो पॉलिटिकल पार्टी है, फायदा तो उसका लेंगे हम, निश्चित ही हमने लिया। लेकिन ये जो सारा तैयार हुआ, ये कोई एक दिन में तैयार नहीं हुआ, ये ओवर अ पीरियड ऑफ टाइम उनके साथ जो अन्याय हुआ, उस अन्याय के बाद वो हमारे साथ आए। पहली बात तो ये है कि एकनाथ जी मुख्यमंत्री बनेंगे, ये बात तो मुझे पहले से पता थी, ये तय थी, क्योंकि इसको तय करने वाले जो लोग थे उसमें से एक मैं था। ये प्रपोजल ही ओरिजिनली मेरा था और पार्टी से मैंने बातचीत की थी और पार्टी ने उसको मान्यता दी थी। तो इसलिए इसमें तो कोई दो राय नहीं थी कि मैं मुख्यमंत्री नहीं बनने वाला हूँ। हाँ, उस समय मैं ये मानता था कि मैं बाहर रह के काम करूँगा। तो पार्टी ने मुझे ये कहा कि बाहर रह के सरकार नहीं चलती है, और पार्टी ने बहुत सटीक बात कही। उन्होंने कहा कि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी हम नहीं तैयार करना चाहते। एनएसी जैसा नहीं होना चाहिए, वो नहीं होना चाहिए। तो इसलिए हमको ये लगता है कि सरकार को ताकत देने के लिए आपने सरकार में जाना चाहिए। तो मैंने कहा ठीक है, जो पार्टी कहेगी। तर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचे खुलासे या मुलाखतीच्या दरम्यान केलेले आहेत। CNN नेटवर्क 18च्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी आज पहिल्यांदाच कबुली दिलेली आहे की हो, राज्यातल्या सत्तांतरामध्ये माझा महत्त्वाचा वाटा होता। त्याचबरोबर दिल्लीतल्या नेत्यांकडून विशेषतः अमित शाह यांनी संपूर्ण ताकदीने मदत केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय कि ये एकनाथ जी से संपर्क जब हुआ और आपकी बातचीत चल रही थी, सरकार जिनकी थी उनको खबर तक नहीं लगी, ऐसा कैसे हुआ? ऐसा ही होता है भाई साहब। इसलिए तो
जब मुझे कई बार अपने भाषणों में माननीय उद्धव जी कहते थे मेरी सरकार गिरा के दिखाओ, मेरी सरकार गिरा के दिखाओ, तो एक दिन मैंने कह दिया भाई साहब जिस दिन सरकार गिरेगी आपको पता ही नहीं चलेगा। और वैसे ही हुआ, 40-50 लोग चले गए, पता ही नहीं है उनको कि उनके नाक के तले 40-50 लोग चले गए। ऐसे ही होता है, ऐसा ही होता है। पर देवेंद्र जी कहीं ऐसा तो नहीं कि तुमने युति तोड़ी तो मैं तुम्हारी पार्टी तोड़ दूंगा, ऐसा तो नहीं था आपने? देखिए एक बात तो पक्की है कि जिस दिन हमारी पीठ में उन्होंने खंजर घोंपा उस दिन से ये तो तय था कि इसका जवाब मिलेगा। अब किस प्रकार से मिलेगा ये तो तय नहीं था, वो तो परिस्थितियां बनती गई। और पार्टी तोड़ने का जहां तक सवाल है, मैं वापस कहता हूं इस पार्टी को तोड़ने के लिए एक ही व्यक्ति जिम्मेदार है, वो है माननीय उद्धव जी ठाकरे, दूसरा कोई जिम्मेदार नहीं। देवेंद्र फडणवीसांच्या या कबुलीच्या नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिक्रियांचा पाऊस येणार आहे आणि यावरून पुढचे काही दिवस राजकारण होणार हे वेगळं सांगायची गरज नाहीये। यानंतरची बातमी नव्या हिंदू हृदय सम्राटाची, कारण राज्यात आगामी निवडणुकीच्या तोंडावरती नव्या हिंदू हृदय सम्राटाचा उदय झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भाजप आमदार नितेश राणेंनी श्रीरामपूरच्या आक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटाची उपमा दिली। नितेश राणेंनी उपमा दिल्यानंतर शिवसेनेनं त्यांची खिल्ली उडवली। नितेश राणे कधी कोणता शोध लावतील हे सांगता येत नाही असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यात नवीन हिंदू हृदय सम्राट फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटची उपाधी। नितेश राणेंकडून हिंदू हृदय सम्राट उल्लेख। हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। बाळासाहेब ठाकरेंनंतर नवा हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आता नवी जबाबदारी पडली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंनी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला। राज्यात आणि देशात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून परिचित होते। मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं, यामध्ये त्यांना यशही आलं। 90च्या दशकात हिंदुत्वाचा अंगीकार करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या आक्रमक हिंदुत्वामुळे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी देण्यात आली। तर राज ठाकरेंनी मनसे अध्यक्ष ते हिंदू जननायक असा प्रवास करताना अंगावर भगवी शाल घेतली। या तीन नेत्यांसोबत आता देवेंद्र फडणवीसही हिंदू हृदय सम्राट झाले। आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं। म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत, हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा। श्रीरामपूरमध्ये लव जिहाद आणि आदिवासी तरुणाचं अपहरण झाल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी नितेश राणेंनी आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिला, तर दुसरीकडे शिवसेनेनं नितेश राणेंना अधिक महत्त्व न देता एक प्रकारे त्यांचा उपहास केला। भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले, मग ते राणा असतील, राणे असतील, की ही काही मंडळी ही न्यूसेन्स आहे, म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला। आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत। म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे। राज्यात लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत, त्या पाठोपाठ झेडपीच्या निवडणुका आहेत, तर 1.25 वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील। या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी नवे हिंदू हृदय सम्राट मैदानात उतरवले आहेत।
आता त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल. श्रीरामपूरहून हरीश दिमोटे आणि मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नितेश राणेंच्या मनात ते असतील, पण जनतेच्या हृदयातले कोण खरे हिंदू हृदय सम्राट याचं उत्तर मतपेटीतून मिळेल. काँग्रेस सोबत आघाडी करताना कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय आदित्य ठाकरेंनी. CNN न्यूज 18च्या टाउन हॉल कार्यक्रमात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. आम्ही कुठल्याच विचारधारेशी तडजोड केली नसल्याचं ते म्हणाले. दरम्यान कोणी शिवसेना बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोंड कसं द्यायचं हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलोय असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं कार्य केल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तुमच्या आयडियोलॉजीला कॉम्प्रोमाइज करून काँग्रेस बरोबर जाणार का? एकतर तुम्ही कसं ठरवलं की आम्ही आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली आहे? काँग्रेस बरोबर युती केली ना. नाही पण आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज कशी केली आपण कसं ठरवलं? जर आता समजा आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज म्हणजे बाळासाहेबांचं जर आपण विधान घेतलं की मी काँग्रेस बरोबर विधान आणि आयडियोलॉजीमध्ये फरक असतो. पण इंदिरा बाळासाहेब ठाकरेंची मैत्री इंदिराजींबरोबर पण होती, त्यांनी पण पाठिंबा दिलेला. पण त्यांनी कधी युती नव्हती केली. नाही आपण चुकतोय. थोडा इतिहास बघा आपण, आणि कॉम्प्रोमाइज काय केलं हे नक्की आपण सांगा. आपण कुठच्याही पक्षाचे असू शकता, त्याच्यात काही हरकत नाही. मी अप्रिशिएट करतो, मी उद्धवजींना बेस्ट सीएम मानतो नक्की, पण आपण मला कॉम्प्रोमाइज कसं केलं मला सांगा. कॉम्प्रोमाइज या दृष्टीने म्हणतोय की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणतात की मला जेव्हा काँग्रेस बरोबर जावं लागेल, आयडियोलॉजी म्हणजे बाळासाहेबांचं वचन हे आयडियोलॉजी नाहीये का? वचन नव्हतं, ते विधान होतं. आणि हिंदुराज बाळासाहेब ठाकरे जे काही त्यांनी भाषणं केलेली आहेत ही आम्हाला पण माहिती आहेत. आम्ही घरातल्या घरात त्यांच्यासोबत वाढल्यानंतर कोणी आमच्यावर हमला जर केला, कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न केला, कोणी शिवसेना मोडायचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो. त्यांचंच रक्त आमच्यामध्ये आहे. नाही, पण मला एवढंच All right, म्हणायचं I think we can, yeah. नाही, पण कुठची आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी एक वक्तव्य केलं आणि चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. सरकारच्या फार भरवशावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो असं म्हणत त्यांनी हे वक्तव्य केलं. आणि मग त्यानंतर एकच राजकीय चर्चा रंगू लागली. नागपुरात ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सरकारच्या भरवशावर न राहता स्वतः कृती करायला हवी असंही गडकरी म्हणाले. तसंच या कृषी क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली त्यांचा आदर्श घ्या असा सल्लाही गडकरींनी शेतकऱ्यांना दिलाय. गडकरी आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरी ओळखले जातात. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्या सरकार संदर्भातल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सरकार गिरका फार भरोसा मानतो. आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. एक तर आपला विश्वास सरकारवर आहे, नाही तर परमेश्वरावर, गॉड अँड मॅन. शिवसेना सोडण्यासाठी शिंदे गटाकडून आणखीही ऑफर येतात असं गौप्यस्फोट उस्मानाबाद शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी केलाय. कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी आज तात्काळ सांगितलं. तुळजापूर युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना कैलास पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाय. ज्यांनी आपल्याला ओळख निर्माण करून दिली, शिवसेना या 4 शब्दामुळे आपली ओळख निर्माण झाली, आणि ज्यांनी आपल्याला ही ओळख निर्माण करून दिली ह्या त्यांच्याशी प्रार्थना कधी करायची नाही. त्यामुळे किती दबाव आला, किती आमिष आली किंवा काही जरी झालं, इथून पुढच्या काळाची अजूनही हे प्रकार चालूच आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. अजूनही मला सांगायचा उद्देश हाच होता की वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काही सहकारी आमदार किंवा बाकीच्याकडनं अजूनही निरोप येतात असं मला सांगायचं होतं. काय नेमकं निरोप काय? मग आता निरोप काय सगळे सांगायचे काय मी मला सांगायचं मला एकच सांगायचं होतं, काही झालं निरोप आले किंवा काही जरी झालं तर आम्ही शिवसेनेसोबत आहेत आणि उद्धव साहेबांसोबत आहेत, मला एवढं सांगायचं. सगळेच निरोप सांगायचे नसतात, यातच सगळं आलं. वळ्यात पुढच्या बातमीकडे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा हिंदुत्वावरून डिवचलंय. उद्धव ठाकरेंनी ना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या
ना गणेशोत्सवाच्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे आज हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे झाले असं म्हणत कंबोज यांनी ट्विट केले. उद्धव जी ने इतनी क्या मजबूरी थी उनकी, ऐसी कौन सी उनके पास मजबूरी है कि उन्होंने दही हंडी का कार्यक्रम हो या गणेश उत्सव हो, उसकी बधाई तक 12 करोड़ लोगों को नहीं दी, देश में नहीं दी, देशवासियों को नहीं दी और महाराष्ट्र के लोगों को नहीं दी. तो ये कहीं ना कहीं दिखाता है कि उनका प्यार याकूब की तरफ कहीं बढ़ता तो नहीं जा रहा है, कि आज कहीं मजबूर है वो. काय कोणाला शिकवताय हो? कुठल्या हिंदू शब्दाचा वापर कुठे कुठे करताय? सर्वांनी लोकांच्या हिताच्या कामानी पुढे येऊया आणि जे लोक नागरिक ज्याला माइंडेड देईल ते बघूया. वाजपेयी आणि अडवाणी पराभूत झाले, मात्र नरेंद्र मोदी देशाचा आत्मा आहे, ते पराभूत होऊ शकत नाहीत असा दावा राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडेंनी केला. बारामतीत उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहे. बारामतीत पवारांचा पराभव होणार का असं विचारल्यावर ते म्हणाले, जनतेचा कौल असतो तो प्रत्येक वेळी एकसारखा येईल असं कोणी समजू नये. मोदीबाबत नाही करू शकत, कारण तो देशाचा आत्मा आहे, सगळ्यांच्या जनतेचा आत्मा आहे तो, आणि ते जग मानतं त्याला. आणि त्यांचं पडण्याचं हे कधीच असं होऊ शकत नाही, कारण माझा एक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव म्हटलं तर ते होऊ शकत नाही, कारण त्यांना जनता ही सगळ्याच्या हृदय बसलेली व्यक्ती आहे, ते आवश्यक आहे. काय लक्षात ठेवायला पाहिजे आपण की अटलजी पण पडले, अडवाणी पडले, इंदिरा गांधी पडल्या होत्या. हा जनतेचा कौल असतो, त्यामुळं बोलून काय होतं असं नाही आहे. जनतेचा कौल असतो तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. त्यामुळं असं कोणी समजू नये की काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे. हे निश्चित आहे की जी जनता न्याय देते त्याला सामोर गेलं पाहिजे. खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झालेत. त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चा सुरू झाल्यात. मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घराची परिस्थिती पाहण्यासाठी दिल्लीत आल्याची प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली. दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया. आपले जे तिथे सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लिननेस असतं, केली की नाही चेक करावं. नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते. म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो. सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी जायची वेळ अजून येणार नाही. आपलं अजून सेशन कोर्टला आपण बेल ॲप्लिकेशन केले, त्यावेळी पाहू. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की संजय राऊतांवरती जे आरोपपत्र ठेवलेलं आहे त्या आरोपपत्रामध्ये काडीचीही किंमत नाही. फक्त संजय राऊतना अटक करायची, शिवसेनेचा आवाज बंद करायचा, ह्या एकाच कारणास्तव संजय राऊतांना अटक केलेली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि नंतर त्याच आरोपाखाली फाशी देण्यात आलेला याकूब मेमन सध्या त्याच्या कबरीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलाय. अशातच याकूब मेमनचा चुलत भाऊ रौफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनची कबर असून तिथं विद्युत रोषणाई केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसवण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे भाजपकडून बोट दाखवलं जात आहे. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत या सरकारचा यात कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. पण आता किशोरी पेडणेकर याच याकूबचा भाऊ रौफसह एका बैठकीत दिसत असल्यानं किशोरी पेडणेकरांवर आता आरोप केले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभीकरणाशी काही संबंध आहे का असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जातो. कारण नसताना एक सर्वसामान्य महिलेला बदनाम करणं, माझ्या चांगल्या कामांकडे नजरअंदाज करणं, माझ्या चांगल्या कामांबद्दल अनेक आणि भाजपाच्या नेत्यांनी मला
शाबासकी दिली, माझ्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी दिली. माझ्या उद्धवजींनी तर स्वतः कॅबिनेटमध्ये उच्चार केला आहे. त्यामुळे कामाच्या व्यक्तींना बदनाम करणं सोडा. मेरा फोटो वायरल हुआ है. वो मेरे पास एक कंप्लेंट आई थी, पानी भर गया था मस्जिद में, मैं कब्रिस्तान में नहीं गई और उसमें राज पुरोहित का लड़का आकाश पुरोहित भी मौजूद था, बीजेपी का. मैं खुद थी जिन्होंने मुझे लेके गई, जिन्होंने मुझे कहा, यशवंत यादव ने वो तकरार मुझे कही, उन्होंने मेरे पास भेजी. मामेडी खुद थी, आज हमारे पास है. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतात, हे आपण सतत पाहत असतो. दरम्यान इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. बीड जिल्ह्यातल्या परळीत थेट मीडियाच्या कॅमेऱ्यावर ते भडकले आणि त्यानंतर तिथं नेमकं काय झालं पाहुयात खास रिपोर्ट. परळीतील धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या सांगता समारोपाच्या कार्यक्रमात अचानक कीर्तन सुरू होताच इंदुरीकर महाराज संतापले. आधी ते कॅमेरे बंद करा, माझं पूर्ण कीर्तन दाखवत नाहीत, काहीतरी एखादी क्लिप काढून चालवतात आणि पैसे कमवतात, अशा शब्दात आपली नाराजी इंदुरीकर महाराजांनी बोलून दाखवली. खाली उतर रे, वर काल बसले, उतर खाली 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 उतर रे, कॅमेरे काढून घ्या. गण जिरवली तुम्ही आमची, खाली का रे तो बरे. वर आलेल्या व्यक्तीनं मोबाईल काढून महाराजांना काहीतरी दाखवलं, त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या, पण तरीही महाराज काही ऐकले नाहीत. ते 2 तास कीर्तन दाखवायचं काय नाही, ते लोकांसाठी जे, पण ते पूर्ण युट्यूबला कधी टाकत नाही. इकडलं एक वाक्य घेणार, इकडलं वाक्य घेणार, दुसऱ्याची इज्जत घालून टाकणार, TRP हे वाढवणार. ही व्यावसायिक मंडळ, हे TRP साठी कोणत्याही ठोकतील कशी बी. इंदुरीकर महाराज यांनी कॅमेरा बंदच झाला पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी माईक हातात घेत म्हटलं, महाराज तुम्ही फेसबुक यूट्यूबची काळजी करू नका, आपण विकत घेऊ, त्याची जबाबदारी तो घेईल. गेल्या 8 दिवसांपासून कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झालं आणि आज जर नेमका इंदुरीकर महाराजांचाच कार्यक्रम प्रक्षेपित झाला नाही तर लोकांना प्रश्न पडेल. मलाही उत्तरं द्यावे लागतील. त्यांना जो व्यवसाय करायचा आहे तो करू द्या. तुम्ही आध्यात्मिक काम करा, आपण एकमेकांचं काम करू. बाप्पाच्या आगमन दिवसापासून बीडच्या परळीचं नाथ प्रतिष्ठान कोणत्या ना कोणत्या कारणावरून चांगलं चर्चेत राहिलं. ज्या मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे आहेत, तर आता पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केलेल्या संतापानं नाथ प्रतिष्ठान राज्यभरातल्या माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात पुन्हा एकदा चांगलं चर्चेत आलंय. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.